मुरगांव वाठारांत हेडलँड सडा प्रिन्स बेकरी जंक्शन मुखार 20 खाटांच्या नव्या प्राथमिक भलायकी केंद्राचा बुनियादी फातर फाउंडेशन स्टोन आयतारा 26 जुलै 2026 दिसा दवरपांत आयलो. गोंयचे मुखेलमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांच्या हातांतल्यान भलायकी मंत्री विश्वाजीत राणे आणि हेर मानाच्या मानायितांच्या उपस्थितीत या प्रकल्पाचे उद्घाटन झाले. हे नवे प्राथमिक भलायकी केंद्र झाल्या उपरांत मुरगांवच्या थळाव्या लोकांक सुधारलेली आणि दर्जेदार वैजकी सेवा लागींच्या लागी मिळपाक मोलाची मदत जातली. श्री रोहित कदमजी, मैनेजिंग डायरेक्टर GSIDC, सर्वेश मेहता मागता की तुम्ही फुला भेटोची. डॉक्टर सुनीता आर्लेकर साहब, CMO फैमिली वेलफेयर डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्विसेज, मोहम्मद हाफिज सजना साहब मागता की तुम्ही आता फुला भेटोची. श्री जयंत राठौर साहब, चेयरमैन रवींद्र भवन बायना, तुषार पारसेकर मागता की तुम्ही आता फुला भेटोची. डॉक्टर धर्मेंद्र प्रभुदेव साहब, वाइस चेयरमैन रवींद्र भवन बायना का यश पडके मागता की तुम्ही आता फुला भेटोची. प्रोजेक्ट असा तो प्रेस करून तो लॉन्च करचो. एक वॉक थ्रू व्हिडिओ आसा आमचे कडेन ह्या प्रोजेक्टाचो तो मागता व्हिडिओचे. तशेंच सर्वानंद भगतजी आमच्या वांगडा आसात. त्यांचप्पा बॉडीगर आसा हे आर्टिस्ट आसा आणि वेगळ्या वेगळ्या नॅचरल गजालींचो वापर करून ते आर्ट तयार करतात. म्युरलिस्ट आसात आणि 12 वर्सां जाले तांचो हो आर्टिस्टीक काळ आसा, हो चालू आसा. आणि नेचर फ्रेंडली ज्यो वस्तू आसा त्यो वापरून ते पोर्ट्रेट करतात आणि म्युरल्स करतात. सो खूब ताळयो जावनी आणि तांच्यांनी केल्ले हे पोर्ट्रेट आसा ते दाखोवपा खातीर एक ऑल्सो व्हिडिओ मी हांगा प्ले करता. सो प्लीज तुम्ही तो स्क्रीनीचेर पळोवचो. एक बारीकसो व्हडल्या ताळयो जावनी कारण एक बरे तरेची सुविधा आमकां हांगा तांच्या हस्ते तयार जातना पळोवपाक मेळटली. 20 बेडांचे प्रायमरी हेल्थ सेंटर आसा हे सगळ्यात तयार जाता. हे तांच्याच कन्स्ट्रक्शन कंपनी अंडर जाता. सगळे बरे करून फाउंडेशन घालपाक लागून जे हॉस्पिटलाचे जे 20 प्रिपेडेड प्रायमरी हेल्थ सेंटर हे फाउंडेशन घालपाक लागून आमकां मुद्दाम आमचे मध्ये उपस्थित असलेले आमचे गोंय राज्याचे मुखेलमंत्री डॉ. प्रमोद सावंतजी हे आमच्या बरोबर आसा. त्याच प्रमाणे आमचे गोंय राज्याचे मंत्री हेल्थाचे आमचे विश्वजीत राणेजी आमच्या बरोबर आसा. त्याच प्रमाणे आमचे कलंगूटचे आमदार तसेच आमचे GSIDचे चेअरमॅन माझे मित्र मायकल लोबर आमच्या बरोबर आसा. आमचे खासदार राज्यसभेचे आणि आपले भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष श्री सदानंद शेठ कानोडे हांगा उपस्थित आसा. त्याचप्रमाणे बाकीचे सगळे आमचे सर्वानंद भगत जे आमचे व्हाईस चेअरमॅन आसा खादी उद्योगाचे ते आमच्या बरोबर आसा. आमचे जयंत जाधव चेअरमॅन रवींद्र भवन, डॉ. धर्मेंद्र प्रभुदेसाई, आमचे जयंत दादी, आमचे चीफ ऑफिसर सिद्धिविनायक, आमचे मंडळ अध्यक्ष अविनाश नाईक, प्रसाद प्रभुगावकर, संतोष केरकर, आमचे MD ज्यांना मुरमुगाव तालुक्यात ऑलरेडी एक हॉस्पिटल आसा त्याला परत एक आमच्या सगळ्यांच्या हॉस्पिटल थांबू शकता. पण ज्यांना ऑनरेबलची मिनिस्टर रिक्वेस्ट केले अशा आसा म्हाका हे आमच्या मुरगांवा भितर एक हॉस्पिटल जाय जाल्यार म्हाका ऑनरेबल चीफ मिनिस्टर आणि आमचो मंत्री हेल्थ मिनिस्टरच्या यांच्या कॉर्डिनेशनाचे हाय रिअलिटी जाल्लेले आसा. आनी आमी फाउंडेशन करपा लागून सगळे जाणां ताका उपस्थित रावलेले आसा.
आयज खूप खुशी होते कित्याक आयज आमकां 4.5 वर्सां जाली हांव आमदार म्हणून वावर करता. ह्या 4.5 वर्सां भितर आमच्या कॉन्स्टिट्युन्सी जी कार्य करत आशिल्ली जे काम करत आसले ते आमी घरी केलेले आसा. आयज सदांच हांव तुमकां सांगता अशें ऑनरेबल चीफ मिनिस्टर डॉक्टर प्रमोद सावंत जो आमच्या मुरगांवचेर एक स्पेशल आशिर्वाद आसा. सदांच एक स्पेशल आमचे ब्लेसिंग दवरलेले आसा आनी तेंच्या ब्लेसिंगाचेर आयज मुरगांव भितर कितलेशे प्रोजेक्ट आमी घेतलेले आसा. आयज कोणी कितें उलो आयज उलोवपाक लागून लोक खूब कितें कितें उलयता पण आयज हे 4.5 वर्सां फक्त फर्स्ट टाइम आमदार जाला. खूपदा तुमकां खबर आसा सदांच तुम्ही माझ्या बरोबर रावता. 2012 तीन इलेक्शनां केली आहे 2012 पण जेन्ना आमदार जालो तेन्ना आयज मुरगांवा भितर हांवें जे काम डेव्हलपमेंट काम करूंक शकतालो आनी ऑनरेबल चीफ मिनिस्टर तशें बाकीचे काउन्सिल ऑफ मिनिस्टरांचे यांच्या सगळ्यांच्या हाताचे आयज केला. आम्ही स्कीमच्या असताना तो हिंदू तो ख्रिस्ती तो मुस्लिम बरोबरीत पळोवना किंवा हो गरीब तो श्रीमंत तो ओबीसी तो एसटी तो एसटी म्हणून आता पळोवना. सरसकट सगळ्या खातीर सगळ्यो योजना दिवपाचें काम आमच्या सरकारान केलां आणि म्हणून तर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करता असताना माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीचो ह्या मतदारसंघाचेर तसो व्हडलो आशिर्वाद आसा म्हणपाक जाय. कारण सगळो आम्ही पळयता की खूप मोठ्या प्रमाणात पहिले ट्रान्सपोर्ट जेचे तुका कंजेशन जाताले गाडयांचो तेका फ्लायओव्हर करूनचो डायरेक्ट वचपाचें काम हे ह्या मतदारसंघात केले. पोल्युशन उणें करपाचें काम ह्या मतदारसंघात खूप मोठ्या प्रमाणात ह्या सरकाराच्या कार्यकाळात जालां. जायते जाण टिका करपाक आसताले आपल्याकडे जमूंक ना ते टिका करतात. आता जे काम केलां हे स्पष्ट दृश्टीन पळोवपाची गरज आसा. तेव्हा खबर आहा हे संकल्पात विजन दवरून ज्या पद्धतीत आणि फोकस करून इंडिव्हिज्युअल रित्या सामाजिक कामाचे सातत्यात तरी केल्या सार्वजनिक कामाचे तरी कंप्लीटली भर दिला. पण एखाद्याचे वैयक्तिक काम सुद्धा तरी कितें करपाक जाय आसत तर ते पर्सनल लेवलाचेर फॉलो करून करपाचें काम तो सातत्यात करता. सिवरेज कॉर्पोरेशनचा चेअरमॅन झाल्या उपरांत गोंयभरचे सिवरेज इन्फ्रास्ट्रक्चर सारखे करता असताना आपल्या मतदारसंघातली सिवरेज खूप मोठ्या प्रमाणात कारण लोकांक आता प्रॉब्लेम फेस जाता आणि विशेष करून आता विभागाच्या बरोबर 7वा कंटेनिंग केला थंयसर लोकांची सिवरेज उदक गिरत ह्या लोकांक ह्यावेळी म्हणतात तशेंच सिवरेज ट्रीटमेंट प्लांट बांदपाची गरज आसा. तो असलेलो लँड रिप्लेसमेंट करपाची गरज आसा प्लांट रिनोवेट करपाची गरज आसा. तेही काम लेगीत ताणें हातात घेतला. हे विचार करात फुडल्या 25 वर्सांत तुमच्या मतदारसंघाची काळजी घेवपी इन्फ्रास्ट्रक्चर या कार्यकाळात तयार जाता. हांवें कित्याक सांगता आमी शॉर्ट टर्मा खातीर विचार करिना. कदाचित आता जे आमचे भुरगे 20 वर्साचे आहा तेका फुडली जेन्ना 45 वर्सां जातली त्यांना सुद्धा या मतदारसंघाचे इन्फ्रास्ट्रक्चर कशा पद्धतीत जाय ताचो फाउंडेशन स्टोन आता घालप प्रोजेक्ट आता कंप्लीट करप हे काम सातत्यात आमच्या सरकारान केलां. आणि म्हणून तर हांव तुका मुद्दामून सांगपाक आयला कारण ह्या पीएचसीचो आमी फाउंडेशन स्टोन म्हणजे कोणी पळयत जाल्यार म्हणटलो आज इनॉग्रेशन आसा काय कितें हेजो व्हडलो क्राउड जातला. पूण हांवें सहज हांव राज्यसभा खासदाराक सांगतालो की आज जर म्हटल्यार जवळपास 3000 प्लस क्राउड आसा तर म्हाका दिसता इनॉग्रेशनाक 6000च्या पेक्षा चड लोक ह्या इनॉग्रेशनच्या कार्यक्रमाक सगळे जाण उपस्थित रावतले हाची म्हाका खात्री आसा. आमच्या सरकार हे सातत्यात ह्युमन रिसोर्स डेव्हलप करपाचें काम आमच्या सरकारान सातत्यात केलां. तुम्ही जर फाटल्या वर्साच्या फाटल्या 5 वर्साच्या कार्यकाळात आमी पळयशात गोंयांत नवीन इन्स्टिट्यूशन सुरू करपाचे नवीन युनिव्हर्सिटी सुरू करपाचे काम नॅशनल पॉलिसी सायन्स युनिव्हर्सिटी आसतली किंवा नॅशनल वॉटर स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट आसतली मेडिकल कॉलेजीचे सीट वाडोवपाचे आसतले किंवा आर्किटेक्चर कॉलेजीत पोस्ट ग्रॅज्युएशनचे सीट सुरू करपाचे आसतले किंवा आयटीआत आमच्या नवीन कोर्सेस सुरू करपाचे आसतले. हे आमी कित्याक करता आयज ह्या तरणाट्या खातीर ह्या तरणाटे जेन्ना आमी जेन्सी म्हणटा 18 वर्साचे भुरगे आनी तो फ्युचर आमी पळयता. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांका विजन आसा म्हणून तेंच्यांनी न्यू एज्युकेशन पॉलिसी इम्प्लिमेंट केली. म्हणून तेंच्यांनी स्किल डेव्हलपमेंट
मिनिस्ट्री ही नव्या सुरुवात केली. ताका चिंता आसा आमच्या देशाच्या भुरग्यांची आणि म्हणून म्हणजे अप्रेंटिसशिपचा नवीन प्रोग्राम काढून एक्सपिरियन्स त्यांना दिवचेले हे काम आमच्या सरकार गव्हर्नमेंट ऑफ गोवा अंडरटेकिंग हे GSIDC जेन्ना संकल्प याने प्रस्ताव हाडलो आमचे कडेन की हो तुम्ही मुरमुगांव PHC आमकां बांदून दिवचे म्हणून तेन्ना डॉक्टर प्रमोद सावंत जो गोंयचो मुखेलमंत्री आणि विश्वजीत राणे जो हेल्थ मिनिस्टर ताणें परवानगी दिली. आयज ह्या फाउंडेशन स्टोनाक आमच्या वांगडा डॉक्टर प्रमोद सावंत, ऑनरेबल चीफ मिनिस्टर डॉक्टर श्री विश्वजीत राणे, हेल्थ मिनिस्टर सदानंद शेठ कानावडे, मेंबर ऑफ पार्लिमेंट राज्यसभा, आमच्या वांगडा तुमचो आमदार जो माझो इश्ट आणि वांगडी संकल्प आमोणकर, जयंत तारी, सिद्धिविनायक नाईक, दीपक नाईक, सर्वानंद भगत आणि बाकीचे सगळे मान्यवर जे आयज माचेर बशिल्ले आहात. या फाउंडेशन स्टोनाक चड उलयना, म्हाका दिसता संकल्पान तुमकां सगळे सांगलेले आहा. आख्खे 4.5 वर्साचो तेचो इतिहास आणि अंडर द एबल लीडरशिप ऑफ आवर चीफ मिनिस्टर डॉक्टर प्रमोद सावंत GSIDC गोंयभर कितकीशीच कामां घेतली आणि ही कामां कित्याक घेतली. आमदार मायकल बाबलो, चीफ ऑफिसर मुरगांव म्युनिसिपालिटीचे सिद्धिविनायक नाईक, ऍडमिनिस्ट्रेटर मुरगांव म्युनिसिपालिटीचे जयंतराव तारी, रोहित कदम, सर्वानंद भगत, दीपक नाईक, जयंत जाधव, हेल्थ डिपार्टमेंटाचे डॉक्टर सुनीता आणि उपस्थित पत्रकार आणि मोठ्या संख्येत खास कार्यक्रम पळोवपाक हांगा जमिल्ले मुरगांव कॉन्स्टिट्युएन्सीचे सगळे वेलविशर कार्यकर्ते, संतन बाबाचे बरे भक्ती भावांनी भयणां, सगळ्यात पयलीं हांव संतन बाब आंबेडकरांचे अभिनंदन करता आणि खास करून तुमच्या सगळ्यांचे, कारण ज्या तरेच्या उपस्थितीत तुम्ही सगळे हांगा पाविल्ले आसात. कारण संतन बाब गेले एकूण गेली 4.5 वर्सां या मतदारसंघात लागून आपण कितें केल्लें आसा त्या प्रमाण कशा पद्दतीन मुख्यमंत्र्यान आपल्याक सहाय्य केलें हे सगळे तुमच्या समोर दवरले. आणि आज एक नवीन संकल्पना त्यांनी सांगितले की आपण आमदार जालो जाल्यार आपण ह्या भागा भितर हॉस्पिटल घालतलो. आणि त्यामुळे मुख्यमंत्र्याक त्यांनी उलयले, कन्व्हिन्स केले, हेल्थ मिनिस्टराकडे मागणी केली आणि आज खऱ्या अर्थान त्यांचे स्वप्न जे आसा हे स्वप्न आज हांगा साकार जाता. फाउंडेशन स्टोन ऑफ ईस्ट पेडेड प्रायमरी हेल्थ सेंटर आज हांगा तुमच्या सगळ्यांच्या साक्षी माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या हस्ते आज हांगा चालू आसा. आणि त्यामुळे तुम्ही म्हणजे दुसरे नेतृत्व त्यांनी म्हाका एक वेगळ्या तरेची वाटचाल दाखयल्ली आसा ते आमचे श्री सदानंद कानोडे सर, ज्यांनी म्हाका खूप मार्गदर्शन एक्सपर्ट दिल्ले आसा. हांगा उपस्थित आमचे माझे सगळ्यांचे आता सगळे इतिहास सांगले आणि वेगळ्या तरेचे काम घड्याळी करपी मायकल लोगो माझो बरो मित्र एंड आयज एक वेगळ्या तरेचो जो माझो आणि त्यांचो एक खूप वर्साचो परिचय हा आणि त्यांनी कष्ट करून तुमच्या खातीर तो विधानसभेत आयलो आसा. आमचे मार्गो मतदारसंघाचे आमदार श्री संतोष बांबोळकर, श्री रोहित कदम, श्री जयंत तारी, आमचे सिद्धिविनायक नाईक आणि बाकी सगळे आमचे बाकीचे सगळे काउन्सिलर आणि तुम्ही सगळे या परिसराचे सगळे भाऊ बहीण आमचा वेळ घ्या. आता सगळ्यांनी सांगलेले आसा गोंयाचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत उलयले एक आम्ही लक्षात घेऊन जाय. हांव फक्त 5-6 मिनिटां हांव उलयता पूण एक आम्ही सगळ्यांनी लक्षात एक घेवपाची गरज आसा की संतोष आंबेडकरांचो एक प्रवास कसो जाला. काही लोकांचा प्रवास डायरेक्टली विधानसभेत येतात पण त्यांनी तो हट्ट सोडून ना आपल्या लोकां खातीर आपण नेतृत्व करतलो, वेगळे लोकां खातीर आपण वावरतलो आणि तो ते करून करून त्रास काढून वेगळ्या तरेचे सर्कमस्टन्सच्या माध्यमांतल्यान अल्टिमेटली तुमची सेवा करपाक म्हणून तो विधानसभेत पावलो आसा आणि तुमचो आशीर्वाद
वर सदैव त्याच्यावर असतोच. पण आहेच आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. आता आम्ही बसलेले गेल्या 15 मिनिटांमध्ये सांगले की 2-3 गोष्टी करपाचं आहे. आरोग्य क्षेत्र